राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभागात एसटी कर्मचाऱ्यांवर वारंवार अन्याय होत आहेत। याबाबत विभाग नियंत्रक आणि आगार प्रमुख यांच्याकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आजपासून सेवा शक्ती एसटी कर्मचारी संघटनेकडून विभागीय कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। बदलीमध्ये अनियमितता, बढतीबाबत वेळ काढूपणा, स्पेअर पार्टचा अपुरा पुरवठा, नियमबाह्य कर्तव्ये, रजा, अलोकेशन भेदभाव, पर्यवेक्षक यांचा मनमानीपणा, समक्ष प्राधिकारीकडून भरमसाठ शिक्षा या मागण्यांबाबत विभाग नियंत्रकांकडून सोडवणूक होत नसल्याने आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनात मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी आणि संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते। सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचा आमच्या मागण्या मी प्रल्हाद चपकाळ, सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचा केंद्रीय कार्याध्यक्ष आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्यावर अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अन्याय सुरू असून किंबहुना चालक वाहकांना जी वागणूक दिली जाते ते अमानवीय स्वरूपाची वागणूक दिली जात आहे। त्यांच्याकडून करून घेतलेलं काम हे नियम, कायदा आणि करार याचा भंग करून घेतलं जात आहे आणि सांगली विभागाचे विभाग नियंत्रक यांचा एसटी प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही। त्यामुळं सुपरवायझर दादागिरी करत आहेत आणि कर्मचाऱ्यांना डेपोमध्ये छळ केला जातो आहे आणि हा अन्याय पराकोटीला गेलेला असल्यामुळं कर्मचारी त्रासलेला आहे आणि म्हणून हे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष मान्य गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आजचं धरणे आंदोलन, बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे।